मी किरणांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चला वैभव दादा प्रतिष्ठित क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना त्वरित चालू करायचा आहे. अनिका 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हॅलो, वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो संदेश आणि आपण सलामीची जोडी पाहतोय ती म्हणजे राहुल आणि ओमकार. राहुल पाटील आणि ओमकार माळी अशी ही सलामी जोडी. राहुल यांनी जर वैयक्तिक 50 धावा कुठल्या तर ऋषी यांच्याकडे त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो गोलंदाज संदेश. संदेशाचा पहिला चेंडू, काय चेंडू हाताळलाय, परंतु पंच सांगतात की वाईटच्या स्वरूपात मिळेल ती एक धाव. राहुल यांना चेंडू कळला नव्हता, काय चेंडू हाताळला होता, परंतु अतिरिक्त धाव. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न इथे फटलाय आणि ते झेल बाद झालाय तो राहुल. गोल्डन डकचा स्वीकार ठरलाय तो म्हणजे राहुल. राहुल यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो दुर्गेश. यावेळेला मोठा फटका मारलाय, परंतु त्यावेळेला इथे कुणाल कुठलीही चूक करत नाहीये आणि चौथ्या प्रयत्नामध्ये झेल घेण्यामध्ये यश आलंय ते कुणाल यांना. आणि दुर्गेश देखील गोल्डन डकचा बळी ठरलाय. एक चांगला षटक म्हणता येईल ते संदेशद्वारे आणि चांगला झेल टिपलाय तो कुणाल यांनी. नक्कीच 3 ते 4 प्रयत्नामध्ये झेल टिपला तो कुणाल यांनी. जय पाटील फलंदाजी मार्कवर जय. यावेळेला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवले. आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि 3 धावा घेण्यामध्ये यश आलंय. फलंदाजीसाठी आता आपण प्रथमच पाहतोय तो डावखुरी हाताचा फलंदाज ओमकार. एक डावखुरी हाताचा फलंदाज ओमकार माळी. पहिला चेंडू ते ओमकारसाठी पहिला चेंडू होता, परंतु यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण चुकीचे, फेकी चुकीची आणि इथे 3 धावा मिळत आहेत त्या म्हणजे ओमकार यांना. नक्कीच क्षेत्ररक्षण झालं होतं, डायरेक्ट फेकी केली असती तर नक्कीच धावचीत झाले असते. यावेळेला देखील यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जाते बाईटच्या स्वरूपात मिळेल ती एक धाव. नाही बाईज नाही बाईज आहे ना पंच, बाईटच्या स्वरूपात मिळेल ती एक धाव. यावेळेला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 10.
2 गडी बाद 10 अशी धावसंख्या. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो गोलंदाज आर्यन, ज्यांनी प्रथम फलंदाजी करताना मोठे फटके खेळले होते. तोच आर्यन सध्या गोलंदाजी मार्कवर. राईट एंडला पाहतोय आपण जय यांना. जर जय यांना हा सामना जिंकून द्यायचा असेल तर मोठे फटके मारावेच लागतील, परंतु तसाच प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु बाईकच्या सोबत मिळेल ती 1 धाव. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये म्हणजे घोषित क्षेत्रात आणि बाईकच्या सोबत मिळेल ती 1 धाव. एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती आर्यन मार्फत. परंतु यावेळेला मात्र गच्चा अशी गोलंदाजी करताना दिसला तो आर्यन. वाईट +1 अशा मिळतील त्या 2 धावा. नक्कीच त्याची स्तुती केली होती, परंतु ती प्रशंसा केल्यानंतर त्यांनी चेंडू चुकीचा हाताळला. वाईट +1 अशा 2 धावा मिळाल्या त्या जय आणि यंगस्टर या संघाला. इथे मोठा फटका खेळला आणि चेंडूला पाठवला सीमा रेषेपार 6 धावांसाठी. नक्कीच अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे जय यांना जर आपला हा सामना जिंकून द्यायचा असेल. धावसंख्या झाली 19. पुढचा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु यावेळेला पंच आम्हाला सांगतात की चेंडूची फेकी चुकीची आणि वाईटच्या स्वरूपात मिळेल ती 1 धाव. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता आणि 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे 3री धाव देखील पूर्ण केली आहे ती जय आणि ओमकार या जोडीने. धावा झाल्या त्या 23. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पंच आम्हाला सांगतायत की नो नाहीये. पंच सांगतायत नो नाहीये. यावेळेला मोठा फटका आलाय तो ओमकार यांच्या बॅट मधून, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही आणि झेल टिपतोय आणि ओमकारच्या खेळीचा अंत होतोय. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 25. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो म्हणजे सतीश यांना. आर्यन टू सतीश. आर्यनांचा शेवटचा चेंडू. आपण बॉक्स अंडरआर्म ओपन मध्ये नेहमीच पाहतो असं द्वंद्व होतं. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी आणि यावेळेला देखील झेल टिपलाय आणि सतीश यांच्या खेळीचा अंत झालाय. पंचवीस. एक षटक आणि 47 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. सॉरी 42 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. आणि पहिला चेंडूवरती षटकार खेचलाय. अभिषेक यांच्या चेंडूवरती षटकार खेचलाय तो जय यांनी. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला देखील मोठा फटका, परंतु इथे मात्र कुणाल चूक करतोय आणि झेल सुटतोय. अजूनही 4 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 4-34 असं हे समीकरण. सॉरी 4-35 एकच धावाली होती. आणि यावेळेला मात्र चेंडूला पाठवले सीमा रेषेपार 6 धावांसाठी. मयुरेश. एक मोठा फटका मारण्यामध्ये यश आलंय ते मयुरेश यांना. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू आणि 29 धावा. 3-29 असं हे समीकरण. एक महागडा षटक हाताळताना दिसतोय तो गोलंदाज अभिषेक.
अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. बराच कालावधीनंतर एक निर्धाव चेंडू आला होता. त्यानंतर मात्र फलंदाज हिट विकेट झालेत. एक हिट विकेट झालेत फलंदाज. षटकार मारला होता पण तो हिट विकेट झालेत आणि बाद झालेत ते म्हणजे जय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. योगम तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.